जय मित्रांनो, तर आता ठाणे सिटीचा अंतिम कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो यावरती बऱ्यापैकी कमेंट होते, त्या बऱ्यापैकी मेसेज येत होते, बऱ्यापैकी कॉल आलेले आहेत. तर या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व ठाणे सिटीचा ज्यांनी पेपर देऊन आलेले आहेत त्यांनी नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता ठाणे सिटीच्या पेपरची काठिण्य पातळी बघता कशा प्रकारे कट ऑफ, अंदाजित कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो तर ते आपण पाहणार आहे. तर ठाणे सिटीचा अंशकालीनच्या जागा पण यामध्ये ऍड होऊ शकतात, जे की इतर जिल्ह्यांमध्ये आपल्याला होताना दिसत आहे. तर ठाणे सिटीला पण अंशकालीनच्या जागा, ज्या अंशकालीनच्या जागा म्हणजे आता माजी सैनिक असो, त्याच्यानंतर अंशकालीन असो, खालच्या ज्या समोरच्या खालच्या ज्या म्हणजे सर्वसाधारण उमेदवारांच्या खालच्या ज्या जागा असतात, त्या जर जागा खाली गेल्या तर त्या आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना त्या जागा मिळत असतात, हे आपल्याला माहितीच आहे. तर आता ठाणे सिटीचा ओपनचा कट ऑफ जर बघितला आपण तर 127 ते पेपरची काठिण्य पातळी बघता 127 ते 128 मार्कांच्या दरम्यान आपल्याला ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसणार आहे. त्याच्यानंतर मुलींचा जर आपण कट ऑफ बघितला तर 121 ते 122च्या दरम्यान ओपनचा कट ऑफ तुमचा ओपनचा महिलांचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसणार आहे. त्याच्यानंतर एनटीसी, एनटीडी, एनटीबी, त्याच्यानंतर विजय यासारख्या कॅटेगरीचा कट ऑफ हा आपल्याला 124 125च्या दरम्यान, ओबीसी असो यासारख्या कॅटेगरीचा कट ऑफ हा आपल्याला 124 125 या दरम्यान जर तुम्हाला मार्क्स असतील तर नक्कीच तुमचं सिलेक्शन ठाणे सिटीला होण्याचे बऱ्यापैकी चान्सेस आहे. एवढं जर तुमची टोटल जर होत असेल 124 125 126च्या दरम्यान, तर जर तुमची टोटल होत असेल तर बऱ्यापैकी चान्सेस तुमचे आहेत यामध्ये. त्याच्यानंतर जर एससी कॅटेगरी बघितली, एससी कॅटेगरी 122 123 जर तुमची टोटल होत असेल तर नक्कीच तुमचा ठाणे सिटीला पेपर हा आपला सिलेक्शन हे होण्याचे बऱ्यापैकी चान्सेस आहे. त्याच्यानंतर जर एसटी कॅटेगरी बघितली, एसटी कॅटेगरी जर बघितली तर 120च्या समोर जर तुमची टोटल होत असेल तर नक्कीच आपण एसटी कॅटेगरीमध्ये आपलं सिलेक्शन हे बऱ्यापैकी चान्सेस आहे. आता जर महिला कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झाल्यास तर आता विजय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी या ज्या कॅटेगरी आहेत तर या कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना जर 118 120 117 या दरम्यान जर मार्क असतील तर बऱ्यापैकी चान्सेस तुमचे सिलेक्शनचे बऱ्यापैकी चान्सेस आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर एससी कॅटेगरी, त्याच्यानंतर एसटी, एसबीसी या कॅटेगरींना 114 115 प्लस जर मार्क असतील तर ठाणे सिटीला सिलेक्शनचे चान्सेस तुमचे बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं एसबीसी कॅटेगरी सर्वसाधारणचा 121 122 या दरम्यानच लिस्ट लागेल. याच्यावरती एसबीसी कॅटेगरीच्या आता इतर जिल्ह्यांमध्ये पण इतर एवढ्या काही एसटी नंतर जर आता कोणती कॅटेगरी लागली असेल तर एसबीसी कॅटेगरी लागलेली आहे. 121 122च्या दरम्यान आपली ठाणे सिटीला सर्वसाधारणची मेरिट ही जाऊ शकते. त्याच्यानंतर महिला कॅटेगरी 114 115च्या दरम्यान जर तुम्हाला टोटल होत असेल तर बऱ्यापैकी तुमचे चान्सेस आहे ठाणे सिटीला. तर आणखी आता जागावाढीच्या असो इतर कोणत्याही ठाणे सिटी बद्दलच्या ज्या काही अपडेट समोर येत राहतील तर त्या आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे ज्यांनी ठाणे सिटीचा पेपर देऊन आलेले असतील त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी नक्कीच सबस्क्राईब करा. तर हा एक प्रकारचा माझा अंदाज आहे. यामध्ये 1-2 मार्क तुम्हाला कमी जास्त होताना दिसू शकतात किंवा एवढाही लागू शकतो. ह्या फक्त मी तुम्हाला पेपरच्या काठिण्य पातळीवरून हा एक प्रकारचा अंदाज तुम्हाला सांगितलेला आहे. 1-2 मार्कच यामध्ये प्लस मायनस होऊ शकता. याच्या व्यतिरिक्त एवढा काही फरक तुम्हाला यामध्ये आढळून येणार नाही. तर समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आता ठाणे सिटीला ज्यांनी पेपर दिलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.